आणखी एका मोठी बातमी आहे। बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणामध्ये 26 पैकी 8 आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 19 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। तर या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईचा हात असल्याचा पोलीस तपासात निष्पन्न झालेला आहे आणि त्यानंतर आता ही कारवाई आपल्याला पाहायला मिळते। बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणामध्ये 26 पैकी 8 आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे। तर 19 आरोपींना न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आलं आहे। या प्रकरणामध्ये लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ लॉरेन्स बिश्नोई जो गुजरातच्या जेलमध्ये आहे, गँगस्टर आहे आणि त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई याचा बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमध्ये हात असल्याचं पोलीस तपासातून निष्पन्न झालेलं आहे। तर या प्रकरणामध्ये आतापर्यंत 26 जणांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यामध्येच इथल्या 8 आरोपींना त्या 26 पैकी 8 आरोपींना 4 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये पाठवले। त्याच्यामुळे आता त्यांची कशा पद्धतीने चौकशी केली जाते, काय समोर येतं तपासातून, आणखी काही नवीन खुलासे होतात का तेही बघावं लागणार आहे। मुंबईमध्ये बाबा सिद्दीकी यांची ऑक्टोबर महिन्यामध्ये हत्या झालेली होती। दसऱ्याच्या दिवशी भर रस्त्यामध्ये त्यांची हत्या करण्यात आलेली होती आणि वर्दळीच्या ठिकाणी त्यांची हत्या झाली होती। त्याच प्रकरणामध्ये 26 जणांना अटक झालेली आहे। तर पोलीस तपास याविषयी सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।